नमस्कार मंडळी. आज आपण उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणारी चिवडची भाजी करूया. आता बाजारामध्ये सहज उपलब्ध असणारी ही भाजी छान हिरवी हिरवी ताजी ताजी घरी आणल्यानंतर छान याला साफ पण करावं लागतं. त्याच्या दांड्या असतात ना, त्या चांगल्या तोडून घ्यायच्या आणि पानं आणि कोवळ्या कोवळ्या देठं फक्त राहू द्यायचे. अशी छान आपण स्वच्छ भाजी करून घेतलेली तयार ठेवायची. मस्तपैकी आता आपण 2-3 पाण्याने छान स्वच्छ भाजी ही धुवून घेतली. त्याला माती मुळांना लागलेली असते, म्हणून थोडी जाणीवपूर्वक अशी थोडा दाब देऊनच धुवावी लागते ही भाजी, म्हणजे माती संपूर्ण निघून जाणार. 3-4 वेळा तरी धुवावी लागते. धुवून छान अशा स्टीलच्या चाळणीमध्ये आपण त्याला पाणी निथळायला ठेवायचं बाल्कनीमध्ये वगैरे, आणि थोडी सुकल्यानंतर मग आपण ही भाजी करायला तयार असते. तर आता आपण ह्या भाजीचे पहिले वडे करून घेणार आहोत. त्याकरिता आपल्याला ही भाजी छान बारीक बारीक कापून घ्यायची. कापल्यानंतर त्यामध्ये जे आपण साहित्य तयार ठेवलेलं आहे ते त्यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि एकीकडे आपण जो रस्सा करणार आहोत त्याकरिता 1 टमाटर, 1 कांदा, थोडा खोबरा कीस, थोडा शेंगदाणा, अद्रक आणि लसणची पेस्ट ही मिक्सीमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत छान. आणि इकडे बेसन पण तयार ठेवायचं आहे. आता आपण वडे करण्याकरिता घेऊयात. चिरलेल्या भाजीमध्ये आपण छान 1 मोठा चमचा बेसन टाकलं. आवश्यकतेनुसार टाकायचं, कारण आपल्याला त्याचा घट्ट गोळा बनवायचा आहे. त्यामध्ये आता आपण हळद, मीठ, चवीनुसार तिखट, लसणाची पेस्ट, तीळ, जिरं, ओवा हे साहित्य टाकायचं आहे. आता आपण वडे थापण्याकरिता जेवढं आवश्यक आहे पाणी तेवढंच घेऊन छान घट्ट असं याला भिजवायचं आहे. हे सारणाला सारण भिजवल्यानंतर आता आपण याचे वडे तयार करणार आहोत. तर त्याकरिता आपण स्टीलच्या चाळणीला छानपैकी तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे हे चिपकणार नाही वडे त्यावर ठेवलेले. आणि एकीकडे आपण गंजामध्ये साधारण अर्धा गंज पाण्याने भरलेलं असं तयार ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला हे चाळणी त्यावर ठेवून वाफवून घ्यायचे आहे. ते वडे स्टीम द्यायची आहे त्याला छान. 5 ते 6 मिनिट तरी आपण ही छान झाकण वगैरे ठेवून स्टीम द्यायची आहे, म्हणजे वडे पक्के गोल गोल आपण यावर थापून ठेवलेले शिजतील. Trees glow, caddy drop top, got the rims on shine. West Coast living, where it's always fine. Barbecue grilling, got the smoke in the air. Neighbors pulling up, good vibes everywhere. Talk box singing, let the synthesizer play. Grooving through the block like it's a Saturday. Slide, glide.
आता आपण भाजीचा मसाला छानपैकी रस्सा तयार करून घेतल्यानंतर आता तेल त्याला छान आता सोडत आहे. मग त्यामध्ये आपण गरम पाणी नंतर टाकणार आहोत. म्हणजे आपला रस्सा एकदम खमंग, स्वादिष्ट, छान झणझणीत असा तयार होणार. तेल मी साधारण कमीच टाकते भाजीमध्ये. आपल्याला हवं असल्यास आपण जास्ती टाकायचे. आता एकीकडे दुसऱ्या गॅसवर आपण जे वडे ठेवले होते स्टीम करायला, ते असे चाकू त्यामध्ये टाकून बघायचं की झाले की नाही. झाले असल्यास त्याला चिपकणार नाही आणि जर झाले नाही तर मग चिपकेल असं समजायचं. बघा आता छान आपले वडे तयार आहेत चिवडच्या भाजीचे. आणि सोबत आता आपला छान गरमागरम असा रस्सा. वरून छान रस्स्यावर कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी ह्या वड्यांसोबत ही भाजी आपण पोळीबरोबर खायची किंवा भाताबरोबर खायची. आणि शरीराला आपण छान उन्हाळ्यात थंड ठेवायचं. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसं वाटलं तर रेसिपी. थँक्स.